ज्याने रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली, ज्याने जर पाहिले गेले तर ज्याच्या नावावरती एक टू व्हीलर स्कूटी देखील आपल्याला पाहायला मिळते मॅस्ट्रो. आणि अगदीच जर पाहिले गेलं तर मितेश शिंगोटे पहिला बॉल घेऊन तयार झालाय. स्ट्राईक एंडवरती अमित कामनकर पहिला बॉल हुकच्या माध्यमातून कन्वर्ट केलाय. दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील आणि पाहत असताना धरम थोडासा कमी पडला. बॉल थेट जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. टीम 94 ची सुरुवात झाले धडाक्यात. पहिल्याच बॉलवरती अमित कामनकर जबरदस्त जर पाहिलं गेलं तर जबरदस्त फटका खेळला गेला आणि बॉल थेट निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. आणि पहिल्या बॉलवरती काय सुरुवात केलेली आहे, चौकार ते मिळवलाय. आणि मितेश शिंगोटे एक अफलातून गोलंदाज आहेत आणि त्यांच्या विपक्षात पाहूयात या पुढचा बॉल कशा प्रकारे ते फेस करतील, कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाचे बॉलर डिलिव्हर करतील. ऑफस्टिकच्या बाहेर चपल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिडल स्टिकवरतून बॉल निघून चालले सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. टीम 94 कामन एक गवेकचा फॉर्मॅट असो किंवा आज या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधून असू द्या, चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच खेळलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे जर अमित यांना आपण बघता स्ट्राईक एंडवरती मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने आपण पाहिलेत. अतुल ठाकरे नॉन स्ट्राईक एंडवरती अजून देखील उभे आहेत. बोलू तयार मितेश ओव्हर दी विकेटने यावेळेला जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल जाईल थेट डीप बाकपास कव्हरेजला ठोकलाय. चौकार नंतरचा षटकार. थँक्यू टू जे ऑब्स्टिकच्या थोडेसे बाहेर सबल झाले आणि जो काही रूम बनवला त्याच अंदाजाने फटका खेळलाय. अमित नेहमी जर पाहिले गेले तर डिफिकल्ट पॉवर प्ले स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जातात आणि पांदूच्या नगरीमध्ये येऊन धुमाकूळ घालण्यासाठी त्यांनी देखील सुरुवात केली आहे. धावा फटके जाऊन पोहोचतायत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. सन्माननीय दिलीपजी सदाशिव भोईर उपसरपंच या आपल्या पांजू गावाचे आणि त्यांना विनंती करू द्या आपण मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेत. यावेळेस तर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु धरम पुन्हा एकदा चुकी करतायत. चुकीला माफी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नसणार आहे. पाच सिंगल होती, कुठेतरी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. अर्थातच जर पाहिलं तर 12. पहा तुमची बॅटिंग तुमची बॉलिंग क्रिकेटमध्ये चांगलं असून चालत नाही, तुमची फिल्डिंग देखील तेवढंच महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये. जर तुम्ही फिल्डिंग थोडीशी खराब केली तर त्यावरती धावा येतील आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतराल त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर धावा तुम्हाला कुठेतरी खटकले जातील. स्ट्राईकवरती अमित पुन्हा एकदा मितेश शिंगोटे तयार षटकातील 5वा बॉल घेऊन. हो यावेळेला जर पाहिले तर खरे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बॉल निघाला आणि त्याच करण्याचा पंचांचा इशारा आला. हा बॉल वाईड आहे. एक धाव अंतरच्या माध्यमातून मिळताना दिसतात. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर पोहोचते ती म्हणजे 13 धावा 13 रन्स स्कोर कार्ड लागले गेलेत. चांगली सुरुवात तर करून दिली मी तर म्हणेन टीम 94 कामन या संघाला. अर्थातच अमितने आतापर्यंत जबरदस्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केलाय. हो यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल त्यावरती आक्रमण केले. बॉल जाईल थेट डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय अमित कामनकर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6. एक आक्रमक
फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा अमितच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटक्यावरती 19. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचावरती सोपवलं गेलं. हा बॉल वाईड आहे, पंचाने सांगितलंय इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक अवंतरच्या माध्यमातून धाव ऍड केली जाते. एक धावेच्या माध्यमातून आता मात्र टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते. अर्थात 20 धावा धाव फटकावरती लागल्या गेलेत. आतापर्यंत या षटकामध्ये आहे ना 7 बॉल फेकून झालेत. टोटली जर पाहिजे तर त्यामधील 5 बॉल आहे ना चांगले हाताळलेत. शेवटचा अंतिम बॉल प्रदक्षिणा करावी लागेल का, अतुल चा कॉल नव्हता आणि आता मात्र पंचाने सांगितलंय नो बॉल. 1+1 पुन्हा एक धावंतरच्या माध्यमातून 2 धाव मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. अर्थात जर पाहिलं गेलं तर स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 22 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 1+1 अवंतरच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. अतुल ठाकरे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक आणखीन एक उभरता सितारा, कामन परिसरातील सर्वाधिक वेगवान धावा बनवणारा खेळाडू. अर्थातच जर पाहिले गेले तर अतुल ठाकरेला आपण बघतायत या फलंदाजाच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे, त्याचा देखील उल्लेख आपण करणार आहोत. पहिला बॉल जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एफर्ट त्या ठिकाणी केले जबरदस्त. जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर जुगलने त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर चेंडूला अडवले गेले. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 2 धाव मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटका जाऊन पोहोचते. ती म्हणजे 24 चक्रामध्ये पहिलं षटक टीम 94 कामांसाठी अफलातून राहिले गेले. पहिल्या षटकात 24 धावा खर्च केल्यात मितेश शिंगोटेने. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसापासून जुचंद्र गावामध्ये आणखी एक मोठी स्पर्धा अर्थातच 12 बाईकची संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. भरपूर काही जर पाहिलं तर जुचंद्र गावाने दिले क्रिकेट, भरपूर काही दिले क्रिकेटर्स. त्यानंतर जर पाहिलं तर भरपूर मोठमोठे आयोजक दिलेत, मोठमोठे उद्योगपती दिलेत, मोठमोठे राजकारणी व्यक्तिमत्व दिलेत. आणि खरोखर जुचंद्र गावाचा अभिमान असावाच, कारण की ज्याप्रमाणे जुचंद्रमध्ये क्रिकेट खेळलं जाते अफलातूनरित्या प्रत्येक वीकला डे किंवा नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतेच. जुचंद्र गावाला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख मिळाली गेली. पहिल्या षटकात मितेश शिंगोटेचे षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात 24 धावा खर्च केल्यात. चेतन पाटील हवेत उडाला बॉल, जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एक बेस्ट फिल्डर आणि टिपला जेल रवी वाघबारे पोहोचले होते डाऊन दी बॉल. आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम 94 कामन संघाला. अमित कामनकर इज आउट. विकेटची गरज होती. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हल्ला बोल केला होता तोच फलंदाज आता मात्र डगावची इशारा जाताना दिसतोय. अमित आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आणखीन एक जबरदस्त फलंदाज आहेत इनिट नंबर 3 वरती वन डाऊन साठी खेळण्यासाठी विशाल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशालला देखील एक जबरदस्त खेळी पेश करावी लागेल, परंतु चेतन पाटील जबरदस्त गोलंदाज आहेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले आणि पहिल्या बॉलवरती जसा आला तसा पाठवला बॉल थेट सीमा पार. विशालच्या बॅट मधून पहिलाच बॉल षटकार.
ओव्हर पिच बॉल होता आणि ओव्हर पिच बॉल वरती काय स्वागत केलं, जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये, कुठल्याही प्रकारचं जर पाहिलं गेलं तर दडपण नाहीये आणि तशी बॅटिंग आता मात्र मैदानाच्या सुरू केली. पहिला बॉल षटकार ठोकलाय, आपटून टाकण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला फलंदाजाला माहिती आहे बॅटची लागली कडा, विकेट किपरची सहारा आणि दुसरा धक्का टीम 94 कामन संघाला. आता विशालला परतावं लागते टगआउटची दिशेने. विकेट फलंदाज होतील आउट. थँक्यू डीजे. चेतन पाटील, चेतन म्हात्रे यांना आपण बघता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आला, विकेट मिळवली चेतनने. लगेच दुसरा बॉल वरती षटकार ठोकला प्रतिस्पर्धी संघाचे. अगदी जर पाहिजे तर विशाल आले होते आणि त्यांनी षटकार ठोकल्यानंतर प्रेशर अगदी जर पाहिलं गेलं तर गोलंदाजावरती दिसून आलेलं नाहीये. लगेचच त्यांनी विकेट मिळवली मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये 2 विकेट आतापर्यंत चेतनच्या नावावरती राहिल्या गेल्यात आणि 6 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. आणि टीम 94 कामन या संघाच्या धावसंख्येत फटका जाऊन पोहोचते. अर्थातच जर पाहिलं तर 30 धावा मैदानाच्या आतमध्ये. वैभव धूम, पहिला बॉल आलेत आणि वैभवने बॉलला उडवले. जसे येत आहेत तसे फटके खेळतायत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यापूर्वी विशाल आले, पहिला बॉल फेस केला, पहिला बॉल षटकार ठोकला. लगेच वैभव धूम आलेत आणि वैभव धूमने तर पहिल्याच बॉल वरती उडवले गेले. षटकार आलाय, 6 धावा. थँक्यू डीजे. पहा आणखीन एक टीम 94 कामन या संघाचे एक जबरदस्त फलंदाज अर्थातच वैभव धूम. नेहमीच आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधून खेळतायत, परंतु ज्या वेळेला एक गाव एकचा फॉर्मॅट असतो त्या वेळेला टीम 94 कामन संघाच्या माध्यमातून खेळतायत. एक अफलातून फलंदाज, विथ द बॉल, विथ द बॅट. आतापर्यंत चांगली कामगिरी या संपूर्ण हंगामामध्ये आपण पाहतायत. अपील त्या ठिकाणी होती परंतु ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होता. चेतनने ज्याप्रमाणे रिएक्शन केली, कदाचित जर पाहिलं गेलं तर बॅटची कडा लागली अशी रिएक्शन केली होती, परंतु पंचाचं तीक्ष्ण नजर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलची खून या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 37. षटक क्रमांक आपण दुसरं बघतात आणि चेंडू फेकून झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसऱ्यातील ते म्हणजे 4. 2 षटकार आणि 2 विकेट आणि 1 बॉल व्हाईट स्वरूपात आपण हे षटक आपण बघता. आतापर्यंत वैभव धूम ऑन स्ट्राईक सज्ज झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजो एक अफलातून क्रिकेटचं मैदान आहे. यावेळेला जर पाहिजे तर बैठक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, काहीतरी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता फलंदाज वैभव धूमच्या माध्यमातून, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन उत्तम दर्जाचं होताना दिसत नाही आहे. आणि त्याच माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक केली चेतनने आणि याच तर कमबॅकची खरी तर गरज होती द ग्रेट मराठा ज्योतिंद्र संघाला. स्वप्नील मुकादम यांना देखील आपण बघतायत त्या सगळ्याच्या आतमध्ये. यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. अगदी जर पाहिलं तर गॅप थोडासा मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, अमित दुधात वेगाने फेकी तर झाले, अतुल धावतायत आणि जर पाहिलं गेलं तर वैभव देखील पोहोचले गेलेत. अशा रीतीने 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम 94 कामन या संघाची धावसंख्या फटकावर पोहोचते. अर्थातच 2 गडी बाद 39 धावा. सरासरी जर पाहिलं तर 24 ती थोडीशी कमी आले. आता मात्र जर पाहिलं तर 39 धावा फटकावरती 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. घेऊयात एक छोटा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला. आपल्या गावचा हाय बैल सोडा, नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल सोडा. पाठीमागचा बैल
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद टीम 94 कामन या संघाची धाव फटकावरती 39 झालेली आहे. आणि आता बद्दल षटक क्रमांक 3ला प्रारंभ होईल आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये अमित दुधना त्यांना आपण बघणार आहात. अमित हे त्यांचं एक नाव आहे, परंतु टोपण नाव दुधना त्या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. अमित यादव बॉलिंग ट्रॅकमध्ये तयार होतील. कमी वयात या मुलांनी देखील भरपूर साठी प्रगती मिळवलेली आहे. प्रथमतः सिद्धविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या माध्यमातून खेळ होते, त्यानंतर द ग्रेट मराठामध्ये खेळताना दिसत आहेत. आणि खरोखर ज्या ज्या वेळेला संधी त्यांना मिळते त्या त्यावेळेला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून देखील कित्येक वेळा त्यांनी स्पर्धा खेळलेल्या आहेत. सूरज पाटील बाहुबली एक बॉलमध्ये एकची आवश्यकता असताना त्यांना बीट केला. अगदी जर पाहिलं गेलं तर लेग करता हाताळलेला बॉल लेग स्टिक वरून तो निघून गेला आणि खारबाव संघाला जर पाहिलं गेलं तर जिंकलेली मॅच पराभवाच्या छायेला दाखवणारा एकमात्र खेळाडू ठरला तो म्हणजेच अमित दुधनाथ. भरपूर काही जर पाहिलं गेलं तर त्याच्याकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये आणि भरपूर सारा जर पाहिलं गेलं तर त्याच्या नावावरती विक्रम देखील आपल्याला पाहायला पडतात. परंतु असाच एक विक्रमी फलंदाज स्ट्राईक एंडवरती ज्याच्या नावाची चर्चा कॉमन क्रिकेट असोसिएशन असो किंवा जर पाहिलं गेलं तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये केली गेली, ज्याच्या नावावरती अर्धशतक आहेत किंवा मोठमोठी शतकं आपण पाहिलेत. आणि पहिलाच बॉल फुल टॉस आहे, आक्रमण केले या बॉलवरती आणि पहिलाच बॉल काय प्रयत्न केले त्या ठिकाणी अतुलने, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे त्याने फिल्डिंगचे एफर्ट केलेत. जुगल पाटील आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर क्षेत्ररक्षण करणारा हा संघ पाहायला मिळतोय. यस धरम होते त्या ठिकाणी आणि धरमने जर पाहिलं गेलं तर अफलातूनरित्या मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रयत्न त्या ठिकाणी केलेत. यस मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 2 धावा तर प्राप्त होतील. या फलंदाजाच्या नावावरती अर्धशतक तर भरपूर आहेत, परंतु 1 शतक या फलंदाजाच्या नावावरती आहे. कामनच्या मैदानावरती त्यांनी कंप्लीट केलं होतं, त्याचा देखील उल्लेख आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक धाव कंप्लीट केले गेले वेगाने. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला, दोन्ही फलंदाज एकाच ट्रॅक वरती. पण मैदानाच्या आतमध्ये प्रणयला जर बॉल मिळाला असता तर कदाचित जर पाहिलं तर टीम 94 कामनला आणखीन एक धक्का लागला असता, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये झालं नाही आहे. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना अर्थातच जर पाहिलं तर 43 धावा फटकावरती. द ग्रेट मराठा जुचेंद्र संघामध्ये जर पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू आहे. अनिकेत भुमरे देखील आपल्याला पाहायला मिळतात जे इनरकट्टा टीमचे आयकॉन आहेत. JPL मध्ये आपण त्यांना पाहणार आहात. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर चेतन म्हात्रे यांच्याकडे आपण बघतायत मोहनदादा पाटील भावेशदादा पुणेकर या टीमचे आयकॉन आहेत द ग्रेट मराठा जुचेंद्र संघाचे. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाचा इशारा आलाय वाईट बॉल. ज्याप्रमाणे गोलंदाजाने वेगाचा वापर केला परंतु नियंत्रण नव्हतं वेगावरती आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलची खूप या ठिकाणी केली जाईल. पुन्हा एकदा 1 धाव अंतरच्या माध्यमातून मिळताना दिसेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 44च्या आकड्यावरती. 44 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा अमित हातातून बॉल निसटलाय, थांबावं लागेल या ठिकाणी. जर पाहिलं गेलं तर पंचाने जरूर डेड बॉल घोषित केलेला आहे. धावा फटकावर जर पाहिलं गेलं तर 44 झालेले आहेत. वैभव धूम आतापर्यंत 2 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे आणि आतापर्यंत 8 धावा त्याच्या बॅटमध्ये आले, परंतु अतुल ठाकरे थोडेसे जर पाहिलं गेले तर संघर्ष करताना दिसत आहेत. 3 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत अतुलच्या बॅटमध्ये येताना दिसत आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा अमित. ओहो यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेग तर वेग आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर टप्पा देखील अचूक पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी अमित दुधनाची पाहायला मिळाली आणि अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव या बॉलवरती मिळणार आहे आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 धावा 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुरुवात तर चांगली झालेली आहे. प्रत्येक कार्याची सुरुवात आपण जर चांगली केली तर नो डाऊट अबाउट इट फिनिश देखील तेवढं आपण चांगलं करू शकतो आणि क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. तर तुम्ही चांगली सुरुवात कराल तर फिनिश देखील तुम्हाला चांगलं द्यावंच लागेल. तर तुमची सुरुवात चांगली झाली आणि फिनिश थोडंसं खराब झालं तर कदाचित प्रतिस्पर्धी संघ देखील त्या मॅचवरती बाजी मारू शकतो. पाहूयात आता मात्र स्टार्ट चांगला झाला टीम 94 कामनचा, परंतु आता फिनिश कशा प्रकारे केलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती अमित दुधना तयार. लेफ्ट ओव्हर दी विकेट, खोला टाकलेला बॉल होता, ॲक्युरेट यॉर्कर लाईन होती आणि फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल होता, खोला टाकलेला बॉल होता, प्रत्युत्तर देऊ शकले नाहीये त्या ठिकाणी वैभव, परंतु आल्या मैदानाच्या डॉट बॉल. या षटकामध्ये बरंच काही धावा थांबताना दिसत आहेत.
4 चेंडू फेकून झालेत. या पुढचा बॉल आणखी आता मात्र खालती राहणारा बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी अमित दुधनाचे राहिले मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी फेकी होईल, तत्पूर्वी एकच धाव मिळेल या बॉलवरती. पहा ज्याप्रमाणे ते पंचाचा इशाराला वाईट बॉल, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर लाईन थोडीशी खराब होती आणि हेच पाहत असताना पंचाचा इशाराला वाईट बॉल. 1+1 2 धावा या बॉलवरती प्राप्त होतील आणि या 2 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका धाव पोहोचते ती म्हणजेच 47 धावा, 47 ऑन दी स्कोर कार्ड. अतुल ठाकरेला आता चालणं गरजेचं आहे. 5 संयमानंतरचा आपल्याला अगदी पाहिजे तर चांगला खेळ करावा लागतो आणि त्याच चांगल्या खेळीची अपेक्षा आता मात्र जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये टीम 94 कामन अतुल कडून करतोय. पाहूया आता अतुलची बॅट मैदानाच्या आतमध्ये कशी परिभाषा बोलणार आहे. ओहो अतुल ठाकरे, क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक, षटकार, 6 धावा. मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा, फुलांचा गोजला आणशील. आता तू लाडी गोडीनं फिरवशील, उद्या मला सोडून देशील. चांगले स्विंग झाले ते म्हणजे अतुल आणि या बॉलला थेट पाठवले गेले सीमारेषे पार मिळतील धावा 6. आणखीन एक षटकार आलाय, परंतु अतुल ठाकरेच्या वैयक्तिक डावामधील हा पहिला षटकार असावा आणि संघाची धावसंख्या फटकावरती 50च्या पलीकडे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, त्यावरती केले आक्रमण. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना देणारा षटकार अतुल ठाकरेच्या बॅटमधून. आपण गोलंदाजाचा उल्लेख करूया अमितचा. पहिल्या 2 बॉलवरती 4, त्यानंतर वाईट आला 5, तिथून 1 धाव आली, 6 झाल्या आणि त्यानंतर डॉट आला. म्हणजे 4 बॉलमध्ये अवघे किती खर्च केल्यात ते 5 ते 6 धावा आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती या 12 धावा खर्च केल्यात. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर अतुल ठाकरे खेळत आहेत आणि आता मात्र चेतन म्हात्रे षटक क्रमांक जर पाहिजे तर 4थ्यामध्ये आलेत. ज्याप्रमाणे जर पाहिजे तर चेतन दुसऱ्या षटकामध्ये आले होते. चेतनने 15 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्यात आणि त्या दोन्ही विकेट चेतनच्या नावावरती राहिल्या गेल्यात. खुला टाकलेला बॉल होता, चांगला सन्मान दिलाय. पहा वैभवला काय करायचं आहे ते वैभवने केले, परंतु या ठिकाणी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते. जुगलच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर या बॉलवरती कम्प्लीट केल्या जातील त्या म्हणजेच जवळपास रनिंग बिटवीन विकेटच्या जोरावरती 3 धावा. पहा क्रिकेट आपण जर खेळता तर क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्वाचं असतं आणि तेच फिटनेस या दोन्ही संघाच्या माध्यमातून किंवा या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये मिळतील धावा 3. अतुल ठाकरे आले स्ट्राईक वरती. जोपर्यंत अतुल आहेत क्रीज वरती तोपर्यंत टीम 94च्या धावा या वेगाने बनताना दिसणार आहेत. टीम 94 कामन या संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 62. 62 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले कटआउट, चांगले डगआउट, चांगले बॅनर, सर्व काही जर पाहिले गेले तर ओके मध्ये ऑल इज वेल आयोजन पाहायला मिळते. ज्याच्या वेळेला पांजू नगरीमध्ये पांजूची ओळख होती पहिला. अंडरआर्म क्रिकेट फार इथे खेळलं जायचं. त्यानंतर अंडरआर्म क्रिकेट थोडंसं जर पाहिलं तर बॅकफुटला गेलं. अंडरआर्म क्रिकेटच्या जवळपास जर पाहिलं तर 5 ते 6 संघ या नगरीमध्ये होते. ओरम क्रिकेट पहिला कमी खेळले जाते. गुलशन देखील अंडरआर्म क्रिकेट खेळायचे. त्यानंतर जर पाहिले गेले तर सचिन भोईर देखील अंडरआर्म क्रिकेट खेळलेत. असे भरपूर जे आता मात्र एकपेक्षा फॉर्मॅटमध्ये ओरम क्रिकेट खेळतायत. पहिल्याच्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेटला फार क्रेज होतं आणि आमच्या इथे देखील जर पाहिले गेलं तर अंडरआर्म क्रिकेटला फार क्रेज आहे. अजून देखील क्रेज आहे, पण त्या पांजू गावामध्ये देखील क्रेज आपल्याला पाहायला मिळतो. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. त्यामुळे 63 धावा 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या. षटक क्रमांक आपण बघतायत 4 आणि 4थ्या षटकातील पहिला बॉल फेकून झाला मैदानाच्या आतमध्ये. अतुल ठाकरे स्ट्राईक वरती पाहायला मिळतात आणि नॉन स्ट्राईक वरती वैभव धूम आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत चेतन म्हात्रे. षटकातील हा दुसरा चेंडू त्यामुळे जर पाहिले गेले तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु अगदी जर पाहिले गेले तर या बॉलवरती 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 64 धावा धाव फटकावरती लागल्या गेलेत.
पांचू गावाने देखील जर पाहिलं तर चांगली प्रगती मिळवलेली आहे. आपण पुढे जर पाहिलं गेलं तर एक भव्य दिव आपण जर पाहिलं गेलं तर हॉस्पिटलची सेवा देखील थोड्याच वर्षात ती देखील उपलब्ध होईल. पांचूकरांसाठी ती देखील एक महत्त्वाची बाब असणार आहे या गावासाठी. बोलत या पुन्हा एकदा चेतन आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅक होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिलं गेलं तर हवेत होता, परंतु कदाचित तेजस सुंदर त्या ठिकाणी होते. सूर्याची किरण डोळ्यावर आली असावी हीच आम्ही अपेक्षा करतो, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सूर्य आता मध्यंतरी येतोय आणि त्याच कारणाचं पाहिलं तर उन्हाची तीव्रता देखील तेवढीच आहे, उन्हाची जर पाहिलं तर तीक्ष्णता देखील तेवढीच आहे आणि त्याच कारणाचं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील ते म्हणजे 2 धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते ते म्हणजेच 66 धावा 66 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेला जर पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करणार आहेत का केलाय, परंतु डायरेक्ट हिट देखील केला मैदानाच्या आतमध्ये आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर नॉट आउट पंचाने घोषित केलाय. एक धाव या बॉलवरती मिळणार आहे. एक धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते धावफलकावरती ती म्हणजेच 67 धावा. पहा कुठेतरी जर पाहिलं गेलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न प्रणयच्या माध्यमातून झाला गेला, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे पुढे आले आणि वेगाने बॉलवरती आले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतुल ठाकरे त्या हिट लागण्याच्या अगोदर क्रीजमध्ये पोहोचले आणि त्याच कारणास्तव नॉट आउट पंचाने घोषित केलाय. यानंतर आजच्या दिवसातील जर पाहिले गेले तर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच विजय झालेला संघ दत्ताली टीम आणि त्यांच्या विपक्षात या दोन टीमच्या माध्यमातून एक संघ खेळताना दिसणार आहे. प्रत्येक दिवसामध्ये मला वाटतं 2 संघ जर पाहिलं तर पुढे नेण्याचा प्रयत्न या आयोजन समित्यांच्या माध्यमातून केला जातो आणि ज्यावेळेला जत्रा असते अगदी जर पाहिलं गेलं तर या गावाची त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपण या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. ही परंपरा कित्येक वर्षांपासून या पांजू ग्रामस्थाने पांजू स्पोर्ट पांजू किंवा अगदी प्रत्येक खेळाडूने दर्शवलेली आहे. स्विच हिट अतुल ठाकरेचा वेगळा अंदाज या बॉलवरती पाहायला मिळाला. थेट पाठवले बॉलला सीमा पार मिळतील धावा 4. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार रुबाबदार अतुल ठाकरेच्या बॅट मधून चौका. अतुल ठाकरे मॅग्नेटिक बॅटर आहेत, कुठल्याही दिशेने जी बॅट फिरू शकते हे त्यांनी आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत त्याची बॅटिंग अफलातून राहिलेली आहे. संयमानंतरचा अगदी पाहिलं तर एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. ओहो यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिला, ही अतुलची खासियत राहिली. एकदा कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेसाठी वैभव धावतात परंतु नाही, अतुलने वेट अँड वॉश करण्यासाठी सांगितले गेले. याबरोबर एकच धाव मिळणार आहे आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 72 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 4 कंप्लीट झालेले आहे आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम 94 काबन या संघाची धावसंख्या 2 गडी बाद जाऊन पोहोचते ती म्हणजे 72च्या घरामध्ये. घेऊयात ड्रिंक्स ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा डिका स्पोर्ट या युट्यूब लाईनच्या माध्यमातून. पांजू नगरीमधील सर्वाधिक मानाची स्पर्धा आपण बघतायत. पांजू स्पोर्ट पांजू आयोजित एक भव्य दिव्य टेनिस बोर्ड क्रिकेटची स्पर्धा. घेऊया एक छोटासा डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. 4 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम 94 कामन या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते अर्थातच 72च्या घरामध्ये. हजरबाई शेख आणि संजयबाई भात्रे त्यांचा फेवरेट आकडा आहे 94.
त्या धावींपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील का? हवेत उडाला बॉल, मिस टायमिंग पाहायला मिळतोय. जुगल पाटील कॅच ड्रॉप केले. यापूर्वी केलेलं तुम्ही क्षेत्ररक्षण हे भरपूर चांगलं होतं, परंतु आता केलेली फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. एक साधा सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये जुगलने ड्रॉप केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे नावाच्या फलंदाजाला एक संधी दिले, कारण की ज्याप्रमाणे अतुलने आतापर्यंत 2 षटकार 1 चौका ठोकलाय आणि त्याच कारणास्तव सिंगल डबलच्या सहाय्याने बऱ्याच धावा अतुल ठाकरे मैदानाच्या मध्ये बनवलं. वैयक्तिक अतुलच्या धावा 30 आहेत. क्या बात आहे अतुल ठाकरे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. वाह, काय फटका खेळलाय. बॉल जाईल थेट सीमा पार. अतुलचा क्लास दिसतोय झकास. आणखीन एक षटकार. अतुल ठाकरेला तुम्ही कुठल्याही दिशेने गोलंदाजी करा, तो तुमच्यावरती आक्रमक रूप धारण करू शकतो. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाली. आवडला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वैभव सांगताय स्ट्राईक माझ्याकडे दे, परंतु अतुल देखील सांगतायत हम भी किसी से कम नहीं है. एक धाव या ठिकाणी अवंतरच्या माध्यमातून मिळणार आहे. व्हाईट बॉल ची खून या ठिकाणी केली जाईल. संघाची धावसंख्या आजच्या दिवसातील या स्पर्धेतील चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधील यापूर्वी आपण दत्तली टीमची 77 पाहिली होती आणि आता मात्र 81 धावा झाल्यात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग झाली. एक धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि आता मात्र धाव तर कंप्लीट होणार आहे. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 82. 82 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेलेत आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झाले 3, म्हणजेच पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. चला आपण फर्स्ट किट मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे का? यस. चल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होणार आहेत, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर फटका खेळला स्विचिटचा पहा. आगळे वेगळे फटके ज्या वेळेला तुम्ही खेळताय त्यावेळेला जर पाहिलं तर तुम्हाला कदाचित दुखापत देखील होऊ शकते. आणि नेहमी आपण बघितले तर मोठमोठे क्रिकेटपटू ज्यांना दुखापत झाले यापूर्वी देखील. चला, नवीन बॅटर मैदानाच्या एंटर झाले, तर प्लीज थोडंसं धावत क्विक फास्ट या मैदानाच्या दिशेने. धावा फटकावरती लागल्या गेल्या त्यामध्ये 82 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आता मात्र शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथून देखील या पहिल्या डावातील शिल्लक असणार आहे. शिराज यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. एक अफलातून क्रिकेटपटू आहेत, कित्येक वर्ष ज्याने कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून विथ द बॉल विथ द बॅट चांगली कामगिरी केलेली आहे. सिराज मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी जर दाखल झालेले आहेत. एक अफलातून क्रिकेटपटू म्हणून नेहमीच आपण बघितले गेलेत, परंतु सायकल वरती असतील ते म्हणजेच वैभव धूम. आता मात्र जर पाहिजे तर वैभवला देखील चांगली बॅटिंग करायची. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक. अराउंड विकेटने बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल आणि स्वप्नील मुकादम यांना आपण बघतायत बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी जर पाहिले गेलं तर कित्येक वर्षांनी क्रिकेट चांगले खेळले आणि आज जर पाहिले गेलं तर त्याला चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी त्या ठिकाणी इन्व्हाइट केले. अराउंड विकेटने हाफ ट्रॅकर होता. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले दादा जुगल पाटील. चुकी होणार नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच वैभव धूमची. फलंदाज आउट. विकेट मिळवलेली आहे, ती म्हणजेच पुन्हा एकदा स्वप्नीलने. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर धावफटकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 82 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक हाय स्कोर टोटल आपल्याला पाहायला पडतो आजच्या दिवसातील. यापूर्वी 112 धावा झालेल्या आहेत दुसऱ्या दिवसामध्ये. आणि आता मात्र आणखीन एक जबरदस्त फलंदाज कॉमन क्रिकेट असोसिएशन मधील एक अफलातून क्रिकेटपटू अर्थातच जर पाहिलं गेलं तर अकबर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे.
प्रत्येक जण क्रिकेटकडे वळताना दिसतोय. किती मोठा उद्योगपती असो त्यानंतर जर पाहिलं गेलं तर किती मोठे आपण जर पाहिलं गेलं तर व्यक्तिमत्व असू द्या, प्रत्येक जण क्रिकेटकडे वळाला आहे. कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे, एकात्मतेचा खेळ पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धावचीतच्या माध्यमातून अकबरला देखील परतावं लागेल. डगावचे कुठेतरी अकबर कमी पडले आणि प्रतिस्पर्धी संघाला हा फायदा झाला. मैदानाच्या आतमध्ये एकच बॉलवरती मिळेल. आता मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये क्विक फास्ट धावा द्या. विकेट मध्ये दाखल झालेले आहेत मिस्टर हेमंत मैदानाच्या मध्ये दाखल झाले. आता हेमंतला शेवटच्या बॉलवरती आक्रमण करावं लागेल. कारण की या पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल आहे आणि त्याच कारणाचा आता मात्र मैदानाच्या मध्ये हेमंत यांना आपण बघतायत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील मुकादम यांना आपण पाहत आहेत. शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या किती वर जाऊन पोहोचेल? 82 तर आहेत. 83 धावा धाफडकावरती आहेत. आक्रमण केल्या बॉल वरती, हवेत खेळलाय बॉल. तेजस सुंदरला बीट करत असताना बॉल थेट सीमा पार आणि हेमंत कामनकरच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. आणि या 6 धावेनेशी संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती. अर्थातच जर पाहिलं गेलं तर टोटल धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 79 आणि आता मात्र 90 धावांचा पाठलाग करावा लागेल द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाला. पाहूया त्या 90 धावा होतील की नाही. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर अतुल ठाकरेने बॅटिंग केली, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर अमित कामनकरने बॅटिंग केली, ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर विशालने बॅटिंग केली, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर वैभव धुमा आपण पाहिले गेले. त्यानंतर सिराज एकही चेंडू खेळू शकले, अकबरने एक धाव केली आणि हेमंतने जर पाहिले गेले तर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. पहिल्या डावात चांगली बॅटिंग झाली. पहिल्या डावात गोलंदाजी थोडीशी द ग्रेट मराठा संघाची खराब राहिली, परंतु दुसऱ्या डावात आता मात्र द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला बॅटिंग चांगली करायची आहे. येणारे बॉल असतील 30 बॉल मध्ये करायचे 90 धावात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आहे. पुढे एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने.
नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या पाहतोय पांडजू स्पोर्ट्स पांडजू आयोजित हनुमान जयंती चषक 2025 हे फॉर्मॅट आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 94 कामन आणि त्यांच्या अगेन्स्ट द ग्रेट मराठा जूसंद्र या दोन संघांना लढताना पाहतोय. आणि सध्या पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर टोटल धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 89 धावा बनवल्यात आणि 90 धावांचं आव्हान आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला आजच्या दिवसातील आपल्याला हाय स्कोर. पण या स्पर्धेचा हाय स्कोरचा विचार केला तर 112 धावा आहेत ज्या वसई संघाने बनवल्या होत्या. एकंदरीत जर बघितलं गेलं तर दुसऱ्या दिवसाचा खेळ होता आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. चला वळूयात मॅचकडे. 2 सलामीचे बॅटर स्ट्रायकर एंडवर रवी आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती स्वप्नील आणि प्रकाश तयार. पहिला बॉल स्ट्रेट बॅटने खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. आउटफील्ड थोडी स्लो पाहायला मिळेल पण बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे निघून जातोय आणि पहिल्या बॉलवरती येतोय 4 धावा. आलाय दणदणीत चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीनं धाव फळकावरती 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. मॅच रंगेल जरूर कारण की दोन्ही संघ ताकदवान आहेत. आता पहा ऑन साईडला खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेली बॉलने आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर 94 कामन संघाचा विचार केला तर राहिल अन्सारी फार मोठं नाव आहे पण सध्या ओपन क्रिकेटमध्ये देखील त्यांना आपण पाहत असतो. त्यामुळे आज त्यांची उपस्थिती नाही आहे पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खूप चांगला खेळ राहिला बॅटिंग साईडला. बोलत यार बॅकफुटला गेलेत खेळलेत बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला आणि हा बॉल चाललाय हवाई सफर. धावा मिळती 6. बार बार देखो चोरी लपी देखो बार बार देखो मैं चोरी लपी देखो देख सन वैन तू ना प्यार ना दीवाना हो जानम ओ सनम. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतो. यात नंतर तुम्हाला टॉप 8चा प्रवास करणारी विजयी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचचा विजेता तत्ताली स्पोर्ट जूचंद्र संघाने मागच्या मॅचमध्ये कंट्रोलमध्ये दिसले होते. बोला तयार 10 धावा आल्यात आतापर्यंत. हलक्या गतीने कट केल्या बॉलला अगदी सॉफ्ट हँडलने वेट केलं होतं. शेवटपर्यंत चेंडूवरती वॉच केलं आणि अगदी अंतिम क्षणी चेंडूला सिंगलकरिता खेळून काढलं गेलं आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 11 आकड्यावरती 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल आणि 1 डॉट अशा प्रकारचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. पांडजू स्पोर्ट्स पांडजू संघ खरं तर टॉप 8मध्ये जाऊन पोहोचलाय. सकाळी आपण पाहिलं फर्स्ट हाफ आपण जिथे क्लिअर केला. नेक्स्ट बॉल बॅटची इनर एज होती आणि त्यानंतर आता लॉंग स्टॉपला बॉल वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक अडवतात शेवटच्या अंतिम क्षणी आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती धावा बनवल्या गेल्या टोटल 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फळकावरती 13 धावा. चांगले एफर्ट्स टाकताना आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक हेमंत होते तिकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर लॉंग स्टॉपला फार वेगाने बॉल चालला होता. शेवटच्या अंतिम क्षणी बॅटची फेस ओपन केली. बॅटची इनर एज लागली. यष्टीरक्षकापासून दूर राहिला बॉल आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिजनमध्ये अडवलं गेलं बॉलला आणि त्याच दरम्यान धाव फळकावरती धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं 13 धावा फळकावरती 5 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा हा शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकातील. लास्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन सॉफ्ट हँडलने खेळलेत. मिड ऑनला बॉल आहे. 1 सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर विदाउट लॉस धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 14 आकड्यावरती. खरं तर आपल्याला 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळाली. ओपन ग्रामीण आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आज आपल्याला असोसिएशनच्या अंतर्गत म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर चॅम्पियन असोसिएशन
यांच्या अंतर्गत आपल्याला खेळताना या मॅचेस पाहतोय, ज्यामधला या असोसिएशनचा आजचा पहिला दिवस आहे आणि स्पर्धेचं जर बघितलं गेलं तर आजचा आपण 3रा दिवस अनुभवत आहोत. उद्याचा दिवस 4था आहे. त्यानंतर पुन्हा एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. खरं तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने या गावामध्ये मोठे जत्रा उत्सव असतो आणि ते जत्रा उत्सव पार पडल्यानंतर रविवारच्या दिवशी पुन्हा आपण इकडे जोडले जाणार आहोत, जिथे मेगा फायनलसाठी जे 4 दिवसामध्ये टॉप 8 मध्ये निघालेले संघ त्यांच्यामध्ये आपण लढाई पाहणार आहोत. पहिल्या दिवसाचे 2 संघ, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये 2 संघ आतापर्यंत इथे या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना पाहिलं आहे. आजच्या दिवसामध्ये 1 संघ झाला आहे. यानंतर तुम्हाला आणखी 1 संघ जाताना पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसातील 2 संघ, असे 8 संघांमध्ये आपण टॉप 8चा प्रवास पाहणार आहोत. टॉप 8 नंतर टॉप 4 आणि टॉप 4 नंतर जर बघितला गेला तर टॉप 1ची लढाई असेल. जो संघ या ट्रॉफीवरती नाव आणि 2025 पांजू स्पोर्ट्स पांजू या स्पर्धेवरती नाव आपलं कोरणार आहे. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीवरती आता वैभव आलेत. पहिलाच बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलेत. बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक धावतात वेगाने, पण बॉल थांबणार नाही आणि निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल निघून जातोय. 4 धावेकरिता धावा मिळती 4 आणि चौकार आणि धावसंख्या फळकावरती वाढल्यात देखील जाऊन पोहोचला गेल्या 18 आकड्यावर. खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती चौकार, धाव फळकावरती 18 आणि अशा फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका करायचा होता, लॉफ्ट करायचं होतं बॉलला, पण बॅटवरती बॉल हला नाही आणि त्यानंतर अंपायरचा फिंगर्स ऑफ धक्का क्रमांक पहिला बसताना विकेट जाऊन फलंदाज बाद होईल आणि 18 वरती बसताना हा पहिला विकेट. कोली सोरिल्या जोली मुंबईच्या किनारी, अगं मार्किन कोली हानलन गोली कसल गाव बाजारी. थँक्यू सो मच जीजे. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून आपला रवीने विकेट गमावला गेला. 11 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 11 वरती जर बघितलं गेलं तर 18 वरती 1 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर जुगल आलेत क्रमांक 3 वरती. खरं तर आता बघा, तुम्हाला 90चा टार्गेट आहे, 90 तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला फारसा वेळ नाही आहे. तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या बॅटरला मोठे फटकेच खेळावे लागतील, कारण की एखादं षटक जरी कमी धावांचं आलं तरी तो इफेक्ट येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये होऊ शकतो आणि हे इंटेन्शन ठेवून तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे. सरळ खेळायचा होता समोरच्या दिशेला, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, धावा मिळती 6. आणि षटकाराच्या मदतीनं 24 धावा फळकावरती जाऊन पोहोचल्यात. अशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. जुगल आले आणि 600च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडलंय. हाफ ट्रॅक बॉल स्लो चेंडू होता, गती परिवर्तन केलं. बॉलरचं व्हेरिएशन हे मी म्हणेन की कौतुकास्पद आहे, पण लाईनमध्ये थोडेसे भरकटले. वाईड लाईनचा थोडा बाहेर बॉल हाताळला गेला आणि त्याचाच मुळे जर बघितलं गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धावा वाढतायत. धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 25 आकड्यावर. बॉल तयार. पुन्हा हाफ ट्रॅक बॉल, यावर तिखट बाउन्सर होता आणि याचा प्रत्युत्तर देताना पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल.
लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 26 आकड्यावरती हा तिखट बाउन्सर होता, हा प्रश्न विचारणारा बाउन्सर होता. कारण की व्हेरिएशनचा जर विचार केला तर कौतुक करावं लागेल गोलंदाज वैभवचं. कारण की या आधी जर बघितलं त्याने स्लोवा चेंडू हाताळलेला, आता हाफ ट्रॅकर बॉल वेग जास्त दिला, टप्पामध्ये बाउन्स चांगला होता आणि म्हणूनच की काय बॅटरला थोडंसं का होईना पण तिकडे स्ट्रगल करताना दिसले आणि त्याच्याचमुळे हा डॉट बॉल आला होता जरूर. पण लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढल्यात जाऊन पोहोचला गेला 26-26 आकडावर. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, ऑन साईडला खेळल्यात, मिड विकेटला बॉल आहे. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. एक धाव तर बनवली आहे, कलेक्ट केला जाईल फेकी करेपर्यंत. दुसरी धाव अगदी इझिली बनवली जाईल आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचतात 28-28 आकडावरती. पहिल्या डावामध्ये खेळ जेव्हा समाप्त झाला, पहिल्या डावामध्ये 89 धावा टोटल फलकावरती जोडल्या आणि 90 धावेंचं आव्हान समोर ठेवलं गेलंय आणि ती पार करताना सध्या आपण पाहतोय द ग्रेट मराठा जीवसंद्र या संघाला. पुढे टाकलेला बॉल स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये ही कॅच कंप्लीट केली जाईल आणि धक्का दुसरा, विकेट क्रमांक दुसरा येतोय मैदानाचा बाहेर. परततील फलंदाज आम्ही आगरी गोरी पोरा आलो आई तुझे नजरला, तो मनाचा कांदा लावाला आई तुझे गोपालू दिला. आम्ही आगरी गोरी पोरा आलो आई तुझे नजरला, तो मनाचा कांदा लावाला आई तुझे गोपालू दिला. आयलो तुझे दारी, आयलो तुझे दारी उवाला, आयलो तुझे दारी, आयलो. थँक्यू सो मच इज वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या दुसऱ्या डावाचा खेळ पाहतो जिथे 90 धावांचं आव्हान आहे आणि 90 धावांचं आव्हान पार करताना आतापर्यंत धाव फलकावरती 2 विकेट गमावताना धावा 28 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा आहेत. आता तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना प्रकाश लांडलाय. प्रकाश तुंबडा तयार. डावखुराताचा हा गोलंदाज ऑप्शनचा बाहेर चेंडू ठेवला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. खरं तर 94 कामन संघाचा विचार केला तर या सीझनमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला आहे. मग तुम्ही वसई विरारमध्ये पहा, भिवंडीमध्ये पहा, भिवंडीच्या बाहेर देखील पहा आणि स्पेशली एका गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेन की राहिल अन्सारी हा या संघाचा प्रमुख अस्त्र आहे. ऑप्शनचा बाहेर पुन्हा एकदा चेंडू होता, सोडू दिलाय चेंडूला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा टोटल जाऊन जर बघितलं गेलं तर पोहोचतील 29 आकडावरती. सध्या आपण पाहतोय पांडजू स्पोर्ट्स पांडजू यांच्या माध्यमातून हनुमान जयंती चषक 2025 हे सध्या फॉर्मॅट पाहायला मिळतं आणि मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे. अनेक वर्षांपासून आपण हनुमान जयंतीच्या निमित्तानं ही स्पर्धा पाहत असतो आणि या सीझनमध्ये तुम्हाला दैदित्यमान आयोजन पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना 29 आकड्यावरती. बघा आपण चर्चा केली होती की तुम्ही जर एखादं असं षटक आहे की ज्यामध्ये जर धावा तुम्हाला आल्या नाही तर मग त्या डिफिकल्टीज वाढतील, तुमचा रिक्वायर्ड रन रेट हा वाढेल. पहिल्या 2 षटकामध्ये 14च्या ॲव्हरेजने धावा जरूर आल्यात पण तिसऱ्या षटकामध्ये डॉट बॉलचा रेशिओ देखील वाढला आणि इथे पहा आणखी एक विकेट मिळेल. अजून एक फलंदाज माघारी परततोय. जिथ भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा, जिथ भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा, भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा, नवीन बॅटर
षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 3, त्याच्यामध्ये 2 डॉट आणि 1 विकेट आला. एक वाईट बॉल देखील पाहायला मिळाला होता. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण द ग्रेट मराठाचे संस्थापक सन्माननीय आदरणीय जर बघितलं गेलं मोहनदादा पाटील यांना आपण आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहतो. आणि खरं तर नायगावमध्ये चालू असलेल्या स्पर्धेमध्ये देखील मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की या विभागामध्ये सातत्याने जर बघितलं गेलं तर समाजकार्यामध्ये असलेला फार मोठा वाटा त्यांच्या नावावरती आहे. आणि या विभागाला प्रमोट करताना या विभागाचं एक मोठं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं जे सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत. आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहतोय की मग बघा या विभागामध्ये नायगावमध्ये असलेली स्पर्धा पहा, जीवचंद्रमध्ये असलेली स्पर्धा पहा, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर पांजूमध्ये पहा, अशा वेगवेगळ्या स्पर्धेंमध्ये त्यांचा अनेक वर्षांपासून मोलाचा वाटा राहिला आहे. आणि खरं तर असे व्यक्तिमत्व आपल्या विभागामध्ये असलेलं हा आपल्याला गर्वाची गोष्ट आहे. कारण की बघा तुम्ही एक गोष्ट मी ऑलवेज म्हणतो ना की जीवनामध्ये माणूस कितीही मोठा झाला तरी पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला ईश्वर सेवा जर करायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला जनसेवा करणं गरजेचं आहे. आणि मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण ऑलवेज पाहिलं आहे की त्यांचा एकच दृष्टिकोन राहिला आहे की ईश्वर सेवा हीच खरी जनसेवा आहे. आणि त्या जनसेवेमध्ये तात्पर असलेले व्यक्तिमत्व, मग क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, कोणताही समाजकार्य असू द्या, त्यांच्यामध्ये ऑलवेज त्यांच्या माध्यमातून आपल्याला योगदान पाहत असतो. आणि सध्या ते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात आणि लगेचच वळूयात मॅचकडे. धाव फळकावरती धावा आहे 30. खाली ठेवलेला बॉल यावेळेस टप्पा पडला, बॅटचा रडारमध्ये नाही आला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन 20 होतोय. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. एका गोष्टीची चर्चा मी जरूर केली होती की बघा एक असं षटक हवं आहे 94 कामन संघाला की ज्यामध्ये कमीत कमी धावा, जेणेकरून मग इक्वेशन बदलेल. आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकामध्ये 14-14च्या ॲव्हरेजने धावा जरूर आल्या, 28 आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या आणि त्याच्यामुळे इक्वेशन बदललंय. कारण की 3 षटकामध्ये धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या 30. विजयाकरिता आता 12 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. 30.00 ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडूमध्ये कमीत कमी जर बघितलं गेलं तर 10 सिक्सेस जोडायचे आहेत. आणि गोलंदाजीवरती आता सिराज तयार होतोय. षटक क्रमांक 4, पाण्याटीमेट षटक आहे. पहिलाच बॉल टप्पा पडला, उसळी घेतली, बॉल चाललाय थर्ड मानला आणि सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा मिळती 4. आणि चौकाराच्या मधून धावा वाढतील. डावकुरू आताचा बॅटर. यावेळेस जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतो डॉट बॉलची समाप्ती. आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूची समाप्ती झाली. धाव फळकावरती धावा आपण पाहतो टोटल जोडला गेला 34 आकड्यावरती. मित गुरव हे देखील जॉईन झालात. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. स्लो बॉल होता, पिक केलंय, हवेत खेळलेत, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे आणि त्यानंतर केली जाईल कंप्लीट कॅच. अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा जर बघितला गेला 34 आकड्यावरती आपण पाहतो. नवीन बॅटर प्रणय आलेत मैदानामध्ये. खरं तर पहिल्या डावामध्ये धावसंख्या खूप जास्त वेगाने बनवल्या गेल्या आणि त्याचा इफेक्ट जरूर तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग ऑर्डरवरती दिसतोय. खरं तर असं नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण एक गोष्ट ऑलवेज बोलतोय की कोणतंच टार्गेट सेफ नसतं. कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 113चं आव्हान ज्यावेळेस दिलं होतं वसई संघाने त्यावेळेस त्याचा पाठलाग करताना 90 धावा बनवलेल्या आणि एक क्षण असं वाटत होतं की ते देखील चेसडाऊन होईल की काय. पण जेव्हा विकेट गेले तेव्हा मॅचचा सारांश बदलला गेला. आणि इथे देखील मी तेच म्हणेन की विकेट पडल्यानंतर मॅचचा सारांश बदलतो आणि तेच पाहायला मिळालंय. आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून जरूर धाव मिळेल.
आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्यानंतर टोटल या चेंडूवरती धावा बनवल्या गेल्या 3 आणि 3 धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत जाऊन पोहोचला गेला 37 आकड्यावर. ऑन साईडला खेळायचं आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव बनवली जाते. फेकी करेपर्यंत एकापेक्षा अधिक काही नसणारे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 38 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. वरती जर बघितलं गेलं तर टोटल विकेट 4 गमावलेत. नेक्स्ट बॉल हवेत आहे, हवेमध्ये आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता इकडनं 5वा विकेट देखील माघारी परततोय. आणखी एक फलंदाज बाद होईल. गोलंदाजीवरती आता शेवटचं अंतिम षटक घेऊन अतुल ठाकरे आलेत. दत्ताळी संघाचे कर्णधार आपण जॉईन व्हायचे. दत्ताळी संघाचे कॅप्टन बोल तयार. बोल तयार. ओ पहिला बॉल स्विंग अँड मिस. खूप वेगाने प्रचंड वेगाने हा बॉल हाताळलेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. सध्या यंगस्टर धोंडा वडवलीचा आपल्यासमोर जॉईन होतोय. आयुष भोईर इस्रो या नावाने ओळखला जाणार आणि केंद्रीय मंत्रीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला होता. एका स्पेलमध्ये त्याने 5 विकेट घेतलेले ते देखील आपल्यासोबत जॉईन होतात. वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ओ समोरच्या दिशेला मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आणि त्यानंतर अंपायरचा इशारा येतोय. धावा षटकार 6 धावा मिळतील. बोल तयार. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव फलकावरती बनवली जाईल. मिसफील्ड तर जरूर होते पण एका धावेवरती थांबवलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 45 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. 264 ज्याने इंडिव्हिज्युअल धावा बनवल्या होत्या रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा हा 45 आकडा सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. बोल तयार. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सध्या आपण मॅच पाहतो 94 कामन आणि त्यांच्या अगेन्स्ट द ग्रेट मराठा जीवचंद्र या संघाला पुल केलंय आणि सक्सेसफुल डिपॉझिट देखील केलं जाईल. धावा आणखी 6 ऍड होतील. 90 धाव्यांचा आव्हान होता आणि तो 90 धाव्यांचा आव्हान पार करताना 51 धावा पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहील. अजून औपचारिकता बाकी राहील असं म्हणावं लागेल. मिस झालेत तिकडे. पंचांचा इशारा तो वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. जाऊन पोहोचला गेला 52 आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 52
52 वरती 5 असं समीकरण आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. लास्ट डिलिव्हरी, हवेमध्ये बॉल आहे, कॅच कंप्लीट नाही होणार. ड्रॉप होते तिकडे कॅच आणि त्यानंतर एक धाव आणि एका धावेच्या मदतीने मॅच समाप्त होते. जाऊयात आपण लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आणि त्यानंतर टॉस देखील करूयात. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अतुल आपण या. प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता